पिशवी सगळ्यांची हो, मला माहीत आहे. माझी केदारकंठ ट्रिप सीरीज खूप जास्त लांब चालली, पण हा शेवटचा दिवस असणार आहे, प्रॉमिस. तर आजचा आहे आमचा लास्ट डे. काल आम्ही ऋषिकेश एक्सप्लोर केलं, गंगा आरती, रिव्हर राफ्टिंग खूप छान वाटलं आणि आज आम्ही निघालो आहे दिल्लीसाठी. तर आमची ट्रेन वेदरमुळे कॅन्सल झाली, सो आम्ही अचानक बसने जावं लागलंय. आजचा ट्रिपचा शेवटचा दिवस होता. आम्ही हॅपी होतो, पण थोडंसं मन उदास होतं, की आता संपणार ट्रिप, आता परत ऑफिस. असा बसने प्रवास करत आम्ही दिल्लीला पोहोचलो आणि आमची दिल्लीवरनं मुंबईसाठीची ट्रेन संध्याकाळची होती आणि आम्ही दिल्लीला ऑलमोस्ट सकाळी 9 वाजताच पोहोचलो होतो. सो आमच्याकडे पूर्ण दिवस होता, की आम्ही एक्सप्लोर करू शकू. सो बसने आम्हाला इथे काश्मीरी गेटला सोडलं. इथून आम्ही मग सरोजिनीसाठी जायला निघालो. त्यात आता प्रॉब्लेम असा होता, की आमच्याकडे भरमसाठ लगेज होतं आणि आमच्याकडे ठेवायला जागा नव्हती. आम्ही स्टे पण करू शकत नव्हतो, कारण आम्हाला आजच मुंबईसाठी निघायचं होतं. सो आम्ही एवढ्या असं इतक्या सामानासोबत रिक्षाने असं स्ट्रगल करत चाललो होतो. आम्ही शोधत होतो, की कुठेतरी आम्हाला असं थोड्या वेळासाठी लगेज ठेवायला मिळेल, आम्ही त्यांना पे करू, पण आम्हाला असंही काही भेटलं नाही. आम्ही पूर्ण सरोजिनी आमचं एवढं लगेज घेऊन फिरलो आहे. चला बघूया पुढे. आम्ही सगळ्यांनी आजपर्यंत फक्त सरोजिनीबद्दल ऐकलं होतं, पण आम्ही कधी एक्सप्लोर नव्हतं केलं. सो आज आम्ही खूप खुश होतो, की शॉपिंग करणार आहे. पण भीती पण होती, की आम्हाला एवढं लगेज घेऊन करता येईल का? तर दिल्लीला आलोय आणि दिल्लीचे सगळ्यात फेमस छोले भटुरे नाही खाल्लं तर मग कायच खाल्लं. तर मस्त छोले भटुरे खाऊन आम्ही शॉपिंगसाठी निघालो. बापरे! गर्दी बघताय किती आहे. श्वास घेता येत नव्हता. तर आता तुम्हाला स्टोरी सांगते. आम्ही तिघी आलो आहे शॉपिंगला आणि स्वप्नाली बसली आहे बॅग्स घेऊन. तर याच्यानंतर आम्ही आमच्यातली अजून एक जण बॅग घेऊन बसेल आणि स्वप्नाली शॉपिंगसाठी येईल असं आमचं ठरलं होतं. कारण आम्हाला कोणीच इथे बॅग ठेवू दिली नाही. सो आम्हाला चौघींना सोबत शॉपिंग करता येत नव्हती. सो आम्ही थोडंसं सॅड पण होतो. बट ठीक आहे चला जसं आहे तसं करूया. आणि इथे खूप जास्त गर्दी असल्यामुळे आमच्याकडे लगेज असल्यामुळे मी इतकं जास्त शूट नाही करू शकले. पण इथं विंटर कलेक्शन खूप जास्त आहे. आय नो तुम्ही हा ब्लॉग समरमध्ये बघत आहात. पण आम्ही गेलो होतो तेव्हा विंटरच होता. सो मी खूप सारं विंटर कलेक्शनमध्ये एकदम वूलनवाले कपडे वगैरे घेतले आणि इथे तुम्हाला जर बार्गेनिंग स्किल असेल, तुम्हाला जर बार्गेनिंग स्किल येत असेल तर भाई तुमची मज्जा आहे. जर तुम्हाला येत नसेल तर मग तुम्हाला लुटले जाणार. ऑलमोस्ट आपल्या एफसी रोड आणि तुळशीबाग सारखंच आहे. पण इकडे थंडी जास्त असल्यामुळे इकडे विंटर कलेक्शन खूप जास्त आहे. सो आम्ही विंटर कलेक्शनची खूप सारी शॉपिंग केली. ती मी तुम्हाला दाखवू शकत नाही. बट तुम्ही बघू शकता की आमच्याकडे किती बॅग झाल्या आणि 4 इंडिपेंडेंट लडकियाँ ट्रिप पे निकल गई थी भाई. देखो बैग्स देखो. तर आम्ही असे बरेच 3-4 तास शॉपिंग करून आता आम्ही फायनली आमची ट्रेन आहे. सो आम्हाला खूप लेट पण झालंय. सो आम्ही परत एक रिक्षा केली कारण आता ट्रिपचा लास्ट दिवस आहे आणि आमचं बजेट ऑलमोस्ट संपत आलंय. मग आम्ही आम्हाला ट्रेन भेटली. आता मी तुम्हाला हे दाखवत आहे, की माझं नाक आहे ना पूर्ण असं फुटलं होतं. म्हणजे तिकडे खूप केदारकंठला सर्दी होती आणि फुल ड्राय स्किन झाली होती. एवढ्या मायनस टेम्परेचरमध्ये माझं नाक पूर्ण फुटून गेलं होतं. कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नाहीये, बट ठीक आहे. आणि लास्ट डे होता तर सगळे एकदम शांत होते. असं उदास झाले होते सगळे, की आता परत तीच ऑफिसची लाईफ बोरिंग. पण आमच्या लाईफमधली खूप जास्त आणि सगळ्यात सुंदर बेस्ट एव्हर ट्रिप झालेली आहे. तर आम्ही इव्हनिंगला ट्रेनमध्ये पोहोचलो. नंतर आम्ही नेक्स्ट डेला सकाळी मॉर्निंगला मुंबईला उतरलो. मुंबईला आम्ही कुठेच गेलो नाही. स्टेशनवरच बसून राहिलो कारण आमची त्यानंतर पुणेसाठीची ट्रेन होती 4 वाजता. त्यानंतर आम्ही पुणे स्टेशनला उतरलो आणि पुणे स्टेशनला उतरल्यावर आम्ही घरी गेलो डायरेक्ट आणि मस्त घरची चपाती भाजी खाल्ली. आणि येताना मी एवढं काही शूट नाही करू शकले कारण खूप थकलो होतो सगळे आणि इच्छा पण नव्हती. तर हीच होती आमची केदारकांत ट्रिपची 8-9 दिवसाची जर्नी. तर बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग बघण्यासाठी थँक यू. बाय.